नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलोय. तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टॉप मित्रांनो एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर टॉप मित्रांनो 17 विभागामध्ये मित्रांनो भरती चालू आहे. फॉर्म भरणे सुरू आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली जे आहे मित्रांनो या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर टॉप 17 वेगवेगळ्या विभागामध्ये मित्रांनो भरती चालू आहे महाराष्ट्रामध्ये. तर या डिसेंबर महिन्यात मित्रांनो 17 विभागामध्ये मित्रांनो भरती चालू आहे डिसेंबर महिन्यातल्या. तर या भरतीसाठी महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. आणि शैक्षणिक पात्रताचा जर विचार केला तर यामध्ये 10वी पासवर तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त तुम्ही 10वीच पास आहे तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. फक्त तुम्ही 12वीच पास आहे तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. फक्त तुमचा ITI झाला तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि फक्त तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे तरी तुम्हाला मित्रांनो या विभागामध्ये फॉर्म भरता येणार आहे. यामधल्या कोणत्याही, ठीक आहे. तर टॉप मित्रांनो 17 विभागामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये भरती सुरू आहे. फॉर्म भरणे सुरू आहे. आजही फॉर्म भरणे सुरू आहे, उद्या फॉर्म भरणे सुरू आहे. तर चांगली सुवर्ण संधी मित्रांनो तुमच्या हाती. आणि जागांचा जर विचार केला तर जागा जवळपास मित्रांनो 50,000 प्लस जागांसाठी या टॉप 17 विभागामध्ये मित्रांनो भरती चालू आहे. या 17 विभागाच्या जर जागा जर बघितल्या प्लस करून तर जवळपास 50,000 प्लस जागांसाठी मित्रांनो ह्या भरत्या चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकतात. फक्त 10वी पासही असाल ना तुम्ही तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टॉप 17 गव्हर्नमेंट भरतीचे अपडेट तुम्हाला देणार आहे स्टेप बाय स्टेप. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वॅकन्सी नंबर 1 येते अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामध्ये महाफूडमध्ये 345 पदांसाठी भरती सुरू आहे. आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवीधर पाहिजे तुम्ही, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. BA मधून म्हणा, BSc म्हणा किंवा BCom मधून म्हणा. तर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल मित्रांनो कशातूनही तरी तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामध्ये महाफूडमध्ये. आणि या भरतीचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. त्यानंतर वॅकन्सी नंबर 2 येते भारतीय नौदल इंडियन नेव्हीमध्ये 910 जागांसाठी भरती निघाली आहे. आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास लागते. त्याचबरोबर ITI पाहिजे, त्याचबरोबर BSc पाहिजे, इंजिनियर डिप्लोमा पाहिजे. त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. वॅकन्सी नंबर 3 येते पश्चिम रेल्वे RRC WCR जबलपूरमध्ये 3015 पदांसाठी भरती निघाली आहे. आणि या भरतीसाठी पात्रता जर बघितलं, शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे आणि संबंधित ITI पाहिजे तुमचं यामध्ये. आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर पहा वॅकन्सी नंबर 4 येते युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड UIIC मध्ये 300 पदांसाठी भरती सुरू आहे. आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवीधर उत्तीर्ण पाहिजे. आणि यामध्ये ऑनलाईन अंतिम तारीख फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर वॅकन्सी नंबर 5 येते अणु ऊर्जा विभाग खरेदी व स्टोअर संचालनालय DPS मध्ये 62 पदांसाठी भरती चालू आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता BSc पाहिजे, BCom पाहिजे, इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. त्यानंतर पहा वॅकन्सी नंबर 5 येते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIR यामध्ये 444 पदांसाठी भरती निघाली आहे. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे. आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे. वॅकन्सी नंबर 7 येते सिडको महामंडळ CIDCO. तर यामध्ये 23 पदांसाठी भरती सुरू आहे. शैक्षणिक पात्रता BCom, BBA, BSc सहलेखा. ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2024 आहे. वॅकन्सी नंबर 7 येते इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 1603 जागांसाठी भरती निघाली आहे. शैक्षणिक पात्रता या भरतीमध्ये मागितलं आहे तुमचा 10वी पास पाहिजे तुम्ही, त्याचबरोबर ITI पाहिजे, इंजिनिअर डिप्लोमा पाहिजे, BA पाहिजे, BCom पाहिजे, BSc पाहिजे, BBA पाहिजे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2024 आहे. वॅकन्सी नंबर 9 येते नागपूर महानगरपालिका NMC मध्ये 350 जागांसाठी भरती निघाली आहे अग्निशामकमध्ये. तर या भरतीसाठी
यासाठी शैक्षणिक पात्रता बघू शकता तुम्ही 10वी पास पाहिजे, त्याचबरोबर तुमचा ITI पाहिजे, यामध्ये अग्निशमन कोर्ससुद्धा तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे, उप अग्निशमन अधिकारी कोर्स, वाहन परवानासुद्धा पाहिजे, संगणकसुद्धा पाहिजे आणि अनुभवसुद्धा पाहिजे तुम्हाला. तर एवढं या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता आहे. नागपूर महानगरपालिका NMC 350 जागांसाठी अग्निशामक या भरतीमध्ये. तर 350 जागांसाठी नागपूर अग्निशामक दल भरतीमध्ये भरती निघाली आहे. तर एवढी शैक्षणिक पात्रता लागते आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 17 डिसेंबर 2023 आहे. त्यानंतर पहा वॅकन्सी नंबर 9 येते. नॉर्थर्न रेल्वे RRCNR नवी दिल्ली या ठिकाणी 3093 पदांसाठी भरती निघाली आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, त्याचबरोबर संबंधित ITI पाहिजे. ऑनलाईन अंतिम तारीख बघू शकता तुम्ही फॉर्म भरण्याची. तर 11 जानेवारी 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. नॉर्थर्न रेल्वे RRCNR नवी दिल्ली या 3093 पदांसाठी भरती निघाली या भरतीची. वॅकन्सी नंबर 11 येते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मध्ये 68 पदांसाठी भरती निघाली आहे. शैक्षणिक पात्रता यामध्ये संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिग्री, पदव्युत्तर पदवी तसेच संबंधित अनुभव. ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 1 जानेवारी 2024 आहे. वॅकन्सी नंबर 12 येते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मेडिकलमध्ये 765 पदांसाठी भरती निघाली. शैक्षणिक पात्रता MS, MD, MBBS, DNB. ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 1 जानेवारी 2024 आहे. वॅकन्सी नंबर 13 येते. दक्षिण पूर्व रेल्वे RRCSCR कोलकातामध्ये 1785 जागांसाठी भरती निघाली आणि शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे आणि संबंधित ITI पाहिजे. फॉर्म भरणे शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे. वॅकन्सी नंबर 14 येते. भारतीय हवाई दल AFCAT मध्ये 317 जागांसाठी भरती निघाली आणि शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन पाहिजे. BE, BTech, BSc, BCom, NCC झालं पाहिजे तुमचं. त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख या ठिकाणी बघू शकता तुम्ही 30 डिसेंबर 2023 आहे. ठीक आहे. त्याचबरोबर वॅकन्सी नंबर 15 येते. वॅकन्सी नंबर 15 स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC GD अंतर्गत 26,146 पदांसाठी भरती निघाली आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. तुम्ही जर 10वी पास असाल तर तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी तारीख आहे तर 24 नोव्हेंबर 2023 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. तर चांगली भरती निघाली आहे मित्रांनो SSC GD मध्ये. तर SSC GD अंतर्गत BSF, CISF, CRPF, ITBP, आसाम रायफल, SSB, SSF या अर्धसैनिक बलांच्या जागा SSC GD भरतीमध्ये. ठीक आहे. तर चांगली भरती आहे. तुमची जे पेपर आहे हे 2024 मध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये असणार आहे, हे लक्षात ठेवा आणि आतापासून तयारी चांगली चालू द्या. ठीक आहे. त्यानंतर वॅकन्सी नंबर या ठिकाणी बघू शकता तुम्ही 16 येते. वॅकन्सी नंबर 16 आहे. नावल डॉक ॲड लिमिटेड NDV विशाखापट्टणममध्ये 275 पदांसाठी भरती निघाली आहे आणि शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण पाहिजे, संबंधित ITI पाहिजे आणि अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख 1 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर वॅकन्सी नंबर शेवटले 17 एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये AIASL चेन्नईमध्ये 148 पदांसाठी भरती निघाली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी पास लागते, 12वी पास लागते, पदवीधर, वाहन परवाना, अनुभव तसेच संबंधित पदानुसार प्रत्यक्ष मुलाखत तुमची 26 ते 30 डिसेंबर 2023 दरम्यान असणार आहे. तर ह्या होत्या महाराष्ट्रातील टॉप डिसेंबर महिन्यामध्ये 17 विभागामध्ये भरती चालू आहे. फॉर्म भरणे सुरू आहे. 10वी 12वी पास, ITI, ग्रॅज्युएशन वर. ठीक आहे. तर ह्या होत्या संपूर्ण महत्त्वाच्या 17 भरतीची अपडेट A to Z माहिती. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.